पुण्यातली गुन्हेगारी काही केल्या थांबायचं नाव घेत नाही, कारण हातामध्ये कोयते घेऊन दिवसाढवळ्या दहशत जी आहे ती पुणे शहरामध्ये गुंडांकडून माजवण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आलेला आहे। पुण्यातल्या जनता वसाहतीमध्ये गुंडांकडून आपण पाहतोय हातात कोयते घेऊन गाड्यांची तोडफोड जी आहे ती करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये रिक्षा असतील, उबेर असेल, कॅब असेल, माल वाहतूक करणारे टेम्पो असतील, या गाड्यांचं नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे। आपण पाहतोय का सगळ्या काचांचा खच जो आहे तो या ठिकाणी पडलेला आहे। रिक्षा ज्या आहेत त्या जनता वसाहतीतल्या रस्त्यांवरती पार्क केल्या जातात, कारण हा सगळा दाटीवाटीचा परिसर आहे, त्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये खरं तर वाहनं जी आहेत ती घरासमोर पार्क करणं शक्य होत नाही, त्यामुळे रस्त्यावरती वाहनं जे आहे ते रात्रीच्या वेळेस पार्क केली जातात। मात्र आपण पाहतोय की या वाहनांचं नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी कॅब असेल, उबेर असेल, या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या ठिकाणी फोडण्यात आल्या। सकाळच्या 6:45च्या सत्रामध्ये ही खरं तर तोडफोड जी आहे ती झालेलं इथलं स्थानिक सांगतायत, मात्र गाड्यांचं नुकसान जे आहे त्या तोडफोडीमध्ये मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे। आपण पाहतोय की चारचाकी वाहन असतील, उबेरची ही वाहनं जी आहेत त्याचं नुकसान या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे। पुणे पोलिसांचा धाक उरलेला नाही का, हा खरं तर प्रश्न निमित्तानं उपस्थित झालेला आहे, कारण पुणे पोलिसांच्या पोलिसिंगला गुंड जे आहेत ते दाद देत नसल्याचं, आपल्याला नियम पाळत नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय। कारण दिवसाढवळ्या हातामध्ये कोयते घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी गुंडांकडून केला जातो, त्यामुळे यावरती पुण्याचे पोलीस आयुक्त असतील किंवा स्थानिक पोलीस अधिकारी नक्की काय कारवाई करतात हे खरं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आपण पाहतोय की या तोडफोडीमध्ये गाड्यांचं नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे। इथले स्थानिक नागरिक आपल्या बरोबर आहेत। काका, मला सांगा, हे सकाळची घटना जी आहे ती नक्की किती वाजता घडली? 2 दिवसांपासून ही घटना 6:30 वाजता 6:30 वाजले होते। आले होते ते तिघं होते, एकाने गाडीपाशी थांबला, गाडीवरच, बाकीच्याने ते उतरले ना, ते कच्चा डब्बा घेऊन त्याला मारत होते आणि लगेच जाऊन एकाने जाऊन तलवार घेऊन आला। आता तलवार घेतला, मी मागे सरकलो, मी तलवार ह्यांच्या हातात काय मग उपयोग नाही ना, आपण मध्ये पडायची, मग मला ठेवलं तर मी काय करणार, माझ्या जीवाला मी घाबरलो। तिघ काका, ही अशा जर घटना घडत राहिल्या, गाड्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणावरती होईल, काय मागणी आहे पोलिसांकडे? पोलिसांनी लक्ष द्यायला पाहिजे आणि काय माहितीये का, पोलिसांचं आता वचकच नाही राहिलं पहिली गोष्ट, त्यामुळे या घटना घडतात। पोलिसांनी वेळेत जर त्यांच्यावर कारवाई केली ते अशा घटना घडणार नाहीत। काका, रिक्षावरती खरं तर अनेकांचं पोट असतं, म्हणजे तुम्ही सुद्धा रिक्षा चालवत असाल, जर गाड्यांचं नुकसान झालं तरी नुकसान भरपाई करायची तरी कोण करणार साहेब? कोणच नाही करत। बघा तुम्ही, आता एवढ्या 8-10 गाड्या फुटलेल्या आहेत, कोणी 1 रुपया खर्च करणार नाही। ज्याचं लोन असेल काय जाऊन तो लोनवर 5-6 दिवस थांबून काच घालून गेल, पण 5-6 दिवसाचा धंदा त्याचा बुडला, काय करणार? मागणी काय पुढची पोलिसांची? काय मागायचं त्यांना? काय मागायचं? त्यांचं रवानवर असतं, येतं जातं, त्यांचं काय आहे का नाही? आपण पाहतोय की इथले स्थानिक जे आहेत ते सांगतायत की पोलिसांचा वचक जो आहे तो या परिसरामध्ये राहिलेला नाही, त्यामुळे गाड्यांची तोडफोड जी आहे ती सातत्याने परिसरामध्ये होते। मात्र आपण पाहतोय की रिक्षाचं नुकसान जे आहे त्या तोडफोडीमध्ये मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे, त्यामुळे पुण्यातल्या गुंडगिरीला नक्की पोलीस आळा घालणार का, हा खरं तर सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय। कॅमेरा पर्सन तुषार ननावरेशी मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।